चालू तू ना हात वर करा आणि तो डोळ्यांना लावायचा. छोटी छोटी स्तोत्र म्हणायचे सर्वांनी. कुणाला येत नाही ना त्यांनी फक्त ऐकायचं काम करायचं, तर हळूहळू तुम्हाला येतात. सर्वांनी हात जोडायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांनी गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. कुणाला येत नाही ना त्यांनी म्हणा, कुणाला नाही येत त्यांनी ऐका. हात जोडा सर्वांनी हात जोडा. गणपती स्तोत्र सर्वांनी ऐकायचं आहे आणि ज्यांना येतंय त्यांनी आमच्याबरोबर म्हणायचं आहे. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामात साधती. प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णलिंगाक्ष चौथे गजवक्त्रते पाचवे श्रीलंबोदर सहावे विकटनागते सातवे विघ्नराजेंद्र आठवे रुद्रवर्णते नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक अकरावे गणपती बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तिन्ही संध्यामने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धिदे. विद्यार्थ्याला मिळे विद्या धनाढ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ. एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पठल्या अनुवादिले. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं गणेश स्तोत्रं सम्पूर्णम्. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. आता
ऐकणार ना? कुणाचा आवाजच येत नाही. ऐकायची आहे ना? सगळ्यांना ऐकायची आहे ना? मोठा आवाज. झोप येते का? हो, झोप येते. मला वाटलं आता झोप येते की काय, प्रदक्षिणा घालून जमलीच की काय मुलं, नाही ना? हा, कान आहेत ना व्यवस्थित? ऐकू येणार ना? काय झोपले कान तर नाही ना? हा, मी आज तुम्हाला गोष्ट एक छोटीशी सांगणार. त्या दिवशी मी पहिल्याच दिवशी तुम्हाला विचारलं होतं ना, सगळ्या देवतात पहिली कुठल्या देव बाप्पाची पूजा करतात? गणपती बाप्पाची. मग का करतात तुम्हाला माहिती आहे का? तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. माहिती आहे ना? थोड्यांना माहिती असणार, हो ना? आणि थोड्यांना माहिती नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी ऐकायला रिव्हिजन होईल, आणि ज्यांना माहित नाही त्यांना नवीन ऐकायला मिळेल, हो ना? थोड्यांना माझी भाषा कळत नाही, थोड्यांना हिंदी आहे, होय ना? पण माझी हिंदी तुमच्यावरती सुपरफास्ट आहे ना, होय ना? त्यामुळे मी मधी मधी तुम्हाला हिंदी सांगणार, थोडं मराठी कळेल ना? हिंदी सगळ्यांना कळते? हो, हिंदी सबको समझ में आती है. हाँ, पण मी हिंदी मध्ये सांगते, काही मध्ये चुकलं तर तुम्ही सांगा मला, सांगणार ना? हा, कारण जसं तुम्ही इथं शिकायला आलात तसं आम्ही तुमच्याकडून बरंच काही शिकणार आहे, होय ना? तर तुम्ही आजची मुलं आहेत बघा, होय ना? तुम्हाला सगळं येतं, होय की नाही? तो क्या होता है, एक बार इंद्र की सभा में. इंद्र कोण आहे? गोष्ट ऐकायची आहे ना? गोष्ट ऐकायची आहे की नाही? एक बार इंद्र की सभा में. इंद्र कौन है? देवताओं का राजा. तो एक बार इंद्र की सभा में सब देवता आए थे, सब बोल रहे थे कि वो चर्चा हो रही थी क्या, कि सबसे पहला, सबसे कौन है शक्तिमान देवता और सबसे पहली पूजा किस देवता की करनी चाहिए. तो सभी देवता है, मेरी करनी चाहिए, मेरी करनी चाहिए. सब देवता अपनी अपनी महानता बताने लगे. अभी सब ब्रह्मदेव बुजुर्ग थे ना, बड़े थे, तो कंफ्यूज में पड़ गए कि क्या करना है, किसको देने का, वो सोच में पड़ गए. सब देवता बोले मुझे दो, मैं इतना महान, मैं इतना महान. तो बाद में उन्होंने क्या तय किया, सब देवता किधर गए, भगवान शंकर के पास. उन्होंने बोला कि अब इस समस्या का हल कैसे निकालेंगे. तो उन्होंने क्या किया, भगवान शंकर जी के पास गए. भगवान शंकर जी ने क्या बोला, एक काम करते हैं, क्या, कि हम एक प्रतियोगिता रखते हैं. प्रतियोगिता यानी क्या, हाँ, कॉम्पिटिशन रखते हैं. आपके स्कूल में भी रहता है ना, जब आप मॉनिटर के लिए 4-5 स्टूडेंट खड़े रहते तब टीचर का क्या, इसको खड़ा करने का मॉनिटर के लिए, तब वो क्या करती है, कॉम्पिटिशन करते. तो क्या करती है, चिट्ठियों में उनका नाम ड्रॉ करती है ना. हाँ, बाद में पर्ची निकाल के जिसका नाम आएगा वही मॉनिटर. ऐसा ही ना. तो देवताओं में भी वो छुट्टी नहीं करते थे, वो देवता है ना, तो उनका जरा अलग कॉम्पिटिशन है. तो उन्होंने क्या किया पता है, भगवान शंकर ने क्या बोला कि जो देवता अपनी वाहन यानी क्या सवारी पे बैठकर सबसे पहले ब्रह्मांड की 7 परिक्रमा पूरा करेगा और सबसे जल्दी पहले इधर आके खड़ा रहेगा, उसको प्रतियोगिता का विजेता घोषित किया जाएगा. समझ में आया, वो विनर हो जाएगा. क्या प्रतियोगिता थी कि अपनी सवारी यानी क्या, वाहन. आपकी सवारी क्या है, साइकिल, स्कूटर, बाइक, 4 व्हीलर गाड़ी है ना. उस
मोर, चूहा, जैसे मूषक, ऐसे हर देवता की अलग अलग सवारी थी। उनका भी एक इतिहास, उनका एक स्टोरी है, मैं आपको बाद में बताऊंगी। वो क्या हुआ, सब देवता अपनी अपनी सवारी लेकर दौड़ने लगे। किसलिए दौड़ने लगे? इसलिए दौड़ने लगे, सब देवता अपनी अपनी सवारी लेकर क्यों दौड़ने लगे? हाँ, प्रतियोगिता जीतने के लिए। तो प्रतियोगिता किस लिए थी? तो प्रतियोगिता कॉम्पिटिशन किस लिए था? हाँ, इसकी पूजा पहले होनी चाहिए, इसकी वो प्रतियोगिता। तो बाद में क्या हुआ, जैसे ही सब जगह हो गया, ऐलान हो गया, चलो अभी प्रतियोगिता स्टार्ट हो जाएगी, तो सभी देवता अपने अपने वाहन पर बैठे। तो क्या हुआ, कार्तिक कौन है? भगवान कार्तिक किसको पता है? कौन है वो? हाँ बोलो। गणेश, हाँ, गणेश जी का बड़ा भाई, हाँ भैया। कार्तिक जी कौन है? भगवान गणेश जी के बड़े भैया, भाई। हाँ, तो उनका वाहन कौन सा था? पता है किसको? मोर। हाँ, तो वो अपना वाहन मोर लेके चले प्रतियोगिता जीतने के लिए। बाद में सूर्यदेव आए। सूर्यदेव पता है? सूरज, हाँ, सूर्य उगते हैं ना, सूरज को देखते हैं ना, सूरज है ना ऊपर हमारे। हाँ, तो सूरज अपना कौन सा वाहन लेकर चले गए? घोड़ा। उनका क्या है? रथ। उनका क्या है? 7 घोड़े वाला रथ है सूर्यदेव जी का। तो वो अपने रथ पर सवार होकर प्रतियोगिता में भाग लेने के लिए चले। बाद में कौन आया? ऐसे है सूर्यदेव आए, वायुदेव अपनी सवारी के साथ। वायुदेव का कौन सा है? मृग, हरि। हाँ, शनिदेव अपने कौवा। कौवा किसका है सवारी? शनिदेव की। यमराज की सवारी कौन सी है? भैंस। हाँ, वरुण देव मगरमच्छ। ऐसे हर देवता अपनी अपनी सवारी के साथ क्या ब्रह्मांड की परिक्रमा करने के लिए निकल गए। सबको जल्दी जल्दी थी, क्यों? मुझे ये प्रतियोगिता जीतनी है। बाद में क्या हुआ पता है? सब लोग चले गए, लेकिन गणेश जी उधर ही बैठे। पता है आपको गणेश जी क्यों नहीं गए? हाँ, क्या बोलो? हाँ, ऐसे वासन छोटा होता ना, मग गणेश जी पंजाचा काढले गेले आणि गणेश जी थांबले। सगळे देवता जसं त्यांना कळलं की आता कॉम्पिटिशन चालू झाले, सगळेजण प्रत्येक जण आपापल्या वाहनावर बसून प्रत्येक जण निघाले, होय ना? मग गणपती बाप्पा तसेच थांबले, कारण त्यांचं काय झालं माहिती आहे? त्यांना थोडं दुःख झालं की अरे सगळ्यांची वाहनं तर फास्ट आहे आणि आपलं वाहन काय आहे? छोटंसं चिमुकलाचा उंदीर आहे, चूहा है, होय ना? मग उनको क्या लगा कि मेरा इतना बड़ा सोन, इतना बड़े बड़े कान, इतना बड़ा पेट, ये इतना भारी, और मेरा वाहन क्या है? इतना सा छोटा चूहा, वो मुझे लेकर कैसे दौड़ेगा? उनको प्रश्न पड़ा कि अभी क्या करूंगी, मेरा वाहन तो इतना छोटा है और मैं तो इस प्रतियोगिता में कैसे जीतूंगा? पहले वो सोच रहे थे कि क्या करूंगी, मैं कैसे, अगर मैं भाग भी लिया तो मैं प्रतियोगिता जीत नहीं पाऊंगा, क्योंकि मेरा वाहन क्या है? छोटा है। सब लोग आगे निकल भी चुके, उनका वाहन फास्ट है। तो वो थोड़ा दुखी हो गई कि मन में क्या करूं। लेकिन झट से वो उठे, बाद में थोड़ी देर वो शांत रहे, बाद में झट से उठे। हमें क्या होता है? हम ऐसा ही करते हैं ना, हमारे अंदर भी ऐसा ही होता है। जब हमें नहीं समझ आता हम क्या करते हैं? मेरे को पता नहीं मैं कैसे
करके फील करके हाथ ऊपर करके नहीं मैं जाके क्या करूँ, मेरे को तो आता भी नहीं होते लोग। हम जब इधर खेल सिखाते हैं तब थोड़ा बच्चे क्या करते पता है, वो खेल मेरे को पता नहीं मैं कैसे जाऊँ, मेरे को पता है मैं हार गया तो डर के पहले हम क्या करते हैं, पहले हम हार मानते हैं। काय करतो आपण खेळायला जाताना तो खेळ आपल्याला माहिती नसता की आपण काय करतो, मला काय माहिती नाही की खेळ कसं खेळू, मला नाही आला म्हणून आपण पाठी राहतो ना, तसं करायचं नाही। काय करायला पाहिजे, आपण हल्लो तरी चालेल पण आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे, होय ना। हार के न खेल के हारने से बेहतर है खेल कर हारना, कळलं ना। खेळायच्या आधीच आपण हार पत्करली, एकदा खेळून तरी बघायचं, नाहीतर आपल्याला आयुष्यभर काय वाटतं, अरे खेळायला पाहिजे। खेळला आणि नाही जरी तुम्ही जिंकला, जिंकणं हारणं हे काय आपल्या हातात नसते, आणि हार जरी परफेक्ट असली तरी तो कॉम्पिटिशन आहे तो एकाच तिथं जाणार, कळलं। ह्याचा अर्थ जेवढे जण पार्टिसिपेट करतात ते सगळेच जण हारलेले असं नाही, कोणीतरी पाठी पुढे एक पॉईंटनी पाठी, पण आपण खेळून जर आपल्याला खेळायचा आनंद कसा मिळणार, होय ना। बऱ्याचदा आपण असंच करतो ना, करते हैं हम लोग ऐसा नहीं आता, हमें पता नहीं उधर जाते ही नहीं, ऐसा करते हैं ना, डरते हैं ना, ऐसा नहीं। एक बार क्या हुआ, गणेश जी को मन में आया पढ़ना तिकड़े पढ़ना इतना बड़ा, इतना भी हम बड़ी प्रतियोगिता नहीं जीत पाएंगे, तो मैं क्या करूँ, मैं तुम्हें इधर ही बैठा हूँ। लेकिन मन में उनके क्या आया, अगर मैं प्रतियोगिता में भाग नहीं लिया, मैं हारू या जीतू, लेकिन मेरी माँ बाप को बहुत दुख हो जाता है, उन्होंने मुझे इतने लाड प्यार से बना कर है, वो मेरे ऊपर जान छिड़कते हैं, अगर मैं नहीं कंपटीशन में भाग ले तो उनको बहुत बुरा लगे, मैं जीतूं या हारूं उससे कोई मतलब नहीं, लेकिन मैं प्रतियोगिता में आज मैं क्या करूँगा, भाग लूंगा, क्योंकि मैं ही मेरी माँ बाप की दुनिया में, हाँ बच्चे होते हैं ना अपनी माँ बाप की दुनिया होते हैं ना, हर माँ बाप अपने बच्चे के लिए सब कुछ करते हैं ना। आपका लाड प्यार आपका नखरा कौन झेलता है, एक माँ बाप ही है ना, दूसरा करेगी कोई, 4 दिन करेगी, बाद में कैसा लड़का है बाबा ऐसा बोलेंगे ना, कैसी लड़की है बोलेंगे ना। माँ बाप हमसे बहुत प्यार करते हैं ना, तो गणेश जी को बहुत बुरा लगा, उन्होंने क्या कहा कि अगर मैं ऐसा भाग नहीं लूंगा तो मेरी माँ बाप को बहुत दुख हो जाएगा, वो मुझे अपने दुनिया मानते हैं। बाद में झट से उनको क्या हुआ, दिमाग में आया शंकर महादेव कैसे है, ऐसे हाथ में उनके क्या है, त्रिशूल और डमरू है, और गले में क्या है उनके, बस बाप है, बड़ा है ना इंसान, बस। और उनके माथे पर क्या है, चंद्र और गंगा माता है ना। हाँ तो भगवान शंकर गणेश जी के पिता और माता पार्वती है, तो उसने क्या किया गणेश जी ने, बाद में अपनी माता पिता को बुलाया, माँ पिताजी इधर आओ, उन्होंने ये आसन आता खेळल्यानंतर जेवण मांडलं, क्या किया गणेश जी ने, उस आसन पर अपने माँ बाप को बिठाया, उनकी पूजा की, वाहन के साथ म्हणून 10 वाजता दौडलो ना, वाहन के साथ उन्होंने 7 परिक्रमा पूर्ण की, कितनी परिक्रमा, आता याच्यानंतर काय किती गेली, 7 परिक्रमा, और वो वंदन करके उधर बैठ गए। तो माता और पिताजी क्या हुआ, शंकर कोण तो भगवान और पार्वती माता देखकर बसला होता, ये प्रतियोगिता छोड़कर हमारी पूजा क्यों कर रहे हैं,
अपने पुत्र के मुंह से सुना था। हाँ? प्रत्येकाने ना आधी त्यांचे पॅरेंट्स त्यांना बॉटली सांगले इकडचं पाणी त्यांना लगेच बाटलं असं त्याच्या हाती. विचारायचं की काय झालं. मग त्यांनी काय केलं सांगा. पार्वतीनं शंकराला विचारलं. तर पार्वतीनं आणि शंकरानं काय गणपतीला विचारलं की तू बाळ काय करतोस. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की माझ्यासाठी माझ्या आई जसा मी तुमच्यासाठी मी तुझ्या तुमच्यासाठी दुनिया आहे जे काय जग आहे पूर्णब्रह्म तसंच तुम्ही माझ्या आई बाबा माझ्यासाठी ब्रह्मांड आहात. म्हणून मी या ब्रह्मांडाची पूजा करून परिक्रमा केली. त्यावर शंकर आणि पार्वती खुश झाले. पार्वतीच्या डोळ्यातून पाणी आलं. गणेशला काय केलं जवळ घेतलं. त्यानंतर मग सगळे देव जे गेलेले पृथ्वी प्रदक्षिणेला ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करायला ते सगळेजण देव आले. मग सगळे देव आल्यानंतर शंकराने काय घोषित केलं की पहिल्या पूजेचा मान गणपतीला मिळालेला आहे. सगळेजण अचंबित झाले. फक्त दिला इथंच आहे ह्याला सगळं सोडून कसं काय दिला पहिल्या पूजेचा मान. सब देवी देवता अचंबित हो गए की गणेश जी को कैसे मिला विजेता का नाम. तब भगवान ने क्या बोला कि माँ बाप की परिक्रमा ही समस्त ब्रह्मांड की परिक्रमा के समान है. कल माँ बाप को ब्रह्मांड ही सभी लोकों में सर्वोच्च स्थान है और जो पुत्र जो संतान अपनी माँ बाप को ही पूरा ब्रह्मांड माने वही सर्वश्रेष्ठ संतान है. तर तुम्हाला म्हणजे काय सांगितलं की आई वडिलांची जो प्रदक्षिणा घालतो ती पूर्ण ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेच्या बरोबर आहे. कळलं ना. आई वडिलांना ब्रह्मांडा एवढं महत्व आहे. कळलं ना तुम्हाला. आणि त्यामुळे सगळ्यांना आपली चूक कळली तर सगळी जी म्हणाल आली एवढी छोटीशी गोष्ट आमच्या लक्षातच आली नाही. कळलं ना. कळली तुम्हाला गोष्ट. मग सगळ्यांनी काय केलं एकमताने गणपतीचा जय जयकार केला आणि त्याला विजयी घोषित केलं. आणि त्यानंतर प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी गणपतीची पूजा सर्वप्रथम केली जाते आणि त्यानंतर बाकीच्या देवांची केली जाते. कारण आपण जे कार्य करतो ते कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पाडलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणतीही विघ्न न आलं पाहिजे नाही. म्हणूनच सर्वप्रथम गणपतीचा अग्रपूजेचा मान आहे. कळलं तुम्हाला. कळलं. म्हणून याच्यासाठी गणपतीला सगळ्यात पहिला पूजलं जातं. कारण त्याने आपल्या बुद्धिचातुर्यानं ती स्पर्धा जिंकली. होय ना. सगळी म्हणाले इथल्या इथं हे उत्तर होतं. काही वेळा आपण असंच करतो ना आपल्या इथं जवळ असतं मार्ग पण आम्ही असं फिरून 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 येतो आणि मग आपल्याला कळतं अरे बापरे इतक्या जवळ असं होतं आणि आपल्या लक्षातच आलं. ते लक्षात घ्यायला सुद्धा काय लागते बुद्धी लागते. होय ना. आणि ती बुद्धी कोणाकडे गणपती बाप्पाकडे होती. म्हणजे छोटा असून सुद्धा तो कसा होता बुद्धिवान होता. होय ना. कळलं ना. हा. म्हणून आपण पण प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा मान राखला पाहिजे. त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांचा आदर राखला पाहिजे. हा. आता वेळ झाला तुम्हाला खेळायचं आहे. सगळ्यांची चुरू चालू झालेली आहे. हा. त्यामुळे इथे थांबूया. चालू धरू. सुरुवातीला आपण ओंकार घ्यायचा असतोय आणि आता पण आम्ही ओंकार घ्यायचा आहे 5 वेळा.
विचार जरा पाणी आहे का? आमचे संस्कार वर्ग आम्ही नव्याने चालू केलेला आहे. त्यामुळे आम्हाला भरपूर काही घ्यायचं आहे. हळूहळू आम्ही सगळं ते चालू करणार स्टोर तर हळूहळू आम्ही ते सगळं आज पहिला दिवस होता, इंट्रोडक्शनचा वेळ होता, त्यामुळे त्यात वेळ दिला. त्यामुळे हळूहळू येणाऱ्या प्रत्येक रविवारी आम्ही एक एक स्तोत्र, ध्यान, प्राणायाम, सूर्यनमस्कार सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्यामुळे एक एक चालू करणार. आणि पालकांनाही सगळ्यांना सूचना आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाची सोय केली आहे, तेव्हा सर्वांनी महाप्रसाद घेऊन जाण्याचे करावे. आणि आज तू शिकवलेला आहे, सकाळी आल्यावर त्यांनी चोपला व्यवस्थित ठेवायचा, पायावर पाणी घ्यायचं, डोक्यात पाणी शिंपडायचं आणि देवळामध्ये जाऊन जे गोमूत्र ठेवलेलं असते ते अंगावर शिंपडून कुंकू लावून घेऊन आणि पाया पडायचं आणि हॉलमध्ये येऊन बसायचं सर्वांनी. आज फक्त सर्वांसाठी आम्ही रागवण्यासाठी आहे, दोन तरी घेतलं जाणार नाही, हे फक्त तुमचं तुम्ही करून हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. टायमिंग मध्ये जरा पोचा म्हणतो. 10 सुरुवात करायची आहे तर 9:30 येण्याचा प्रयत्न करा. आज जसं तुम्हाला शिकवलंय ना तसं प्रत्येकाने वेळेचं महत्त्व राखले पाहिजे. आज उशीर झालाय पण पुढच्या येत्या रविवारी प्रत्येकाने 10 वाजता आपलं बरोबर संस्कारामध्ये चालू होतो तर 10च्या 10 मिनिटं आधी येऊन प्रत्येकाने आपले हात पाय धुवून मंदिरमध्ये नमस्कार करून 2 प्रदक्षिणा घालून 10च्या आधी तुम्ही इथं हजर राहिलं पाहिजे. कारण आम्हाला बरंच टाइम तुम्हाला शिकवायचं आहे. विहामध्ये वेळ दिला तर काय होणार, आम्हाला शिकवायला टाइम आणि तुम्हाला खेळायला पण टाइम मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
आपल्याला सगळ्यांना खेळायला जायचं आहे. छोट्या मुलांचा एक ग्रुप करा, मीडियम मुलांचा आणि मोठ्या मुलांचा. हा? सगळी उठणार आहे एकदम, सगळी उठणार एकदम. सर माईक जरा साईडला ठेवा, तिकडे ठेवा. आणि हा ए माईक काढ, माईक काढ, माईक काढ. ती खुर्ची ह्या काढून तिकडे आतमध्ये ठेव. कॉड असा नाही इकडे, कॉड अशी ठेव वर घालून. व्हडल्यां का ते वाटेन घेतात. लगोरी खाऊ तकडे खाऊया. हय लगोरी फुडल्यान न्ही, लगोरी फुडल्यान न्ही. तो ताका नाही म्हणतो दुसऱ्या वायरात